टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। माजी खासदार राजू शेट्टी आपल्या सोबत आहेत। साहेब, काय सांगाल? विदर्भातले सोयाबीन केंद्रापाठोपाठ आता कापूस खरेदी केंद्रही सुद्धा या ठिकाणी बंद आहेत। शेतकऱ्यांचं सोयाबीन घरात पडलंय, कापूस घरात पडलंय। काय भूमिका असणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची? खरं तर सरकारनं सोयाबीनची खरेदी केंद्र सुरू केली पाहिजेत, त्याला मुदतवाढ दिली पाहिजे। एका बाजूला केंद्रीय कृषी मंत्री जाहीर करतात की आम्ही मुदतवाढ दिली, आणि दुसऱ्या बाजूला राज्याचं पणन खातं म्हणतं की मुदतवाढ दिली नाही। मुळामध्ये मुदत एवढी कमी दिलेली होती आधीची की त्याच्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना नोंदणी करून सुद्धा सोयाबीन विकता आला नाही। आता किमान ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी केला पाहिजे, त्याला किती वेळ लागून दे। 8-8, 10-10 दिवस रांगेत राहिल्यानंतर शेतकऱ्याची खरेदी व्हायची, आणि दुसऱ्या बाजूला 10 चाकी ट्रक मधून वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे सातबारे गोळा करून जे व्यापारी सोयाबीन घेऊन यायचा त्याची मात्र तासाभरात लगेच खरेदी व्हायची। बारदान नाही म्हणून खरेदी थांबली, या दोष शेतकऱ्याचा नाही आहे। आणि त्यामुळं सरकारच्या गलथानपणामुळं या बोगस शेतकऱ्यांच्या कंपन्या स्थापन करून ज्यांनी खरेदीमध्ये मोठा घोटाळा केला त्याच्यामुळं खरेद्या लांबलेल्या आहेत। आणि त्यामुळं सरकारची जबाबदारी आहे, ज्यांनी ज्यांनी नोंदणी केली आहे त्या सर्व शेतकऱ्यांचा शेतीमाल विशेषतः सोयाबीन खरेदी केला पाहिजे। कापसाच्या बाबतीतही तेच आहे। सरकारला जमत नाही तर मग सरकार असले धंदे करतेच कशाला? सरकारनं सरळ एक काम करावं, जसा असंघटित मजुरांना संरक्षण देण्यासाठी किमान वेतन कायदा करून ठेवलेला आहे, त्याच धर्तीवर या देशातले 82% खातेदार शेतकरी हे अत्यल्प भूधारक आहेत, आणि त्यांची उपजीविका त्यांच्याकडे असणाऱ्या 2-2.5 एकर जमिनीच्या पट्ट्यावरच आहे। त्यामुळं या सर्व शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी किमान हमीभावाचा कायदा संसदेनं मंजूर केला तर व्यापाऱ्याला सुद्धा हमीभावातच शेतकऱ्याचा माल खरेदी करणं कायदेशीररित्या बंधनकारक होईल। सरकारला खरेदी करायची गरजच नाही आणि रांगेत उभा राहायची सुद्धा शेतकऱ्याला गरज नाही। पण एवढा साधा कायदा सरकार का करत नाही? कारण यात तर सरकारचा पैसा जाणार नाही, परंतु तरी सुद्धा हा कायदा करत नाही। याचं कारण हे सरकार शेतकऱ्यांच्यासाठी नाही तर दलालांच्यासाठी आहे, मधल्या लोकांच्यासाठी आहे, भांडवलांच्यासाठी आहे, आणि म्हणून हा कायदा शेतकऱ्यांच्यासाठी होत नाही। एक शेतकरी नेता जवळजवळ 60 दिवस झाले आमरण उपोषणाला बसलाय याच मागणीवरती, पण तरी सुद्धा सरकार गांभीर्यानं हा मुद्दा घ्यायला तयार नाही। सरकार म्हणते की आम्ही 1 रुपयात पीक विमा आणला, मात्र पीक विम्याची रक्कम मिळत नाही शेतकऱ्यांना। 1 रुपयामध्ये पीक विमा ही सुद्धा एक मोठी हुलच आहे। कुठल्याही शेतकऱ्यांना मागणी केलेली नव्हती की विम्याचे पैसे कमी करा। शेतकरी आनंदाने विम्याचे त्यांचे जे काही 2-4 टक्क्याचे पैसे होते ते भरत होते, आणि त्या पद्धतीने त्यांना विम्याचे पैसे देणं कंपन्यांची जबाबदारी होती। परंतु मुळामध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना ही प्रधानमंत्री फसल विमा योजना नाही तर प्रधानमंत्री कॉर्पोरेट कल्याण योजना आहे। कारण या कॉर्पोरेट कंपन्यांना मालामाल होता यावं, पद्धतशीरपणाने केंद्राच्या आणि राज्यातल्या तिजोरीवर दरोडा टाकून पैसे काढता यावेत म्हणून शेतकऱ्याच्या नावानं हे सगळे उद्योग चालू आहेत। राज्य सरकारच्या महसूल खात्याचे अधिकारी, कृषी खात्याचे अधिकारी यांना हाताशी धरून या सगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी खोटं रेकॉर्ड तयार करून अक्षरशः राज्याची आणि केंद्राची तिजोरी लुटलेली आहे। गेल्या 4-5 वर्षामध्ये एवढ्या नैसर्गिक आपत्त्या आल्या, खरं तर विमा कंपन्या कर्जबाजारी व्हायला पाहिजे होत्या, दिवाळखोरीत निघायला पाहिजे त्या, परंतु त्यांचं जर बॅलन्स शीट बघितलं तर ते करोडो रुपये नफा कमवत आहेत। याचं कारण पद्धतशीरपणानं तिजोरीतनं पैसे कसं काढायचं हे त्यांना कळालेलं आहे।
यात सरकारमधले सुद्धा उच्चपदस्थ लोक आहेत, कारण निव्वळ अधिकाऱ्यांना धरून आता असं होत नाही. करारच अशा पद्धतीने केला जातो की त्याच्यामध्ये अनेक लूप होल्स राहावेत. एक व्यापक कटाचा हा भाग आहे. म्हणून प्रधानमंत्री फसल विमा योजना लागू झाल्यापासून आज अखेर केंद्राचे पैसे या विम्यासाठी किती खर्च पडले, राज्याचे पैसे किती खर्च पडले आणि प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांच्या हातात किती पैसे पडले विमा संरक्षण रकमेपोटी याची एक श्वेतपत्रिका काढली तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. पण ते काढणार नाहीत कधीच, कारण बऱ्याच लोकांचे हात ओले झालेले आहेत. आणि त्यामुळं शेतकऱ्यांना तक्रार करू नये म्हणून त्याला 1 रुपयाला विमा 1 रुपयाच घ्यायचा. म्हणजे शेतकरी विचार करतो काय बुडला 1 रुपया गेला तर काय फरक पडतो, आणि यांना राजरोसपणानं या तिजोऱ्यावरून दरोडे टाकता येतात. यासाठी हे सगळे केलेले उद्योग आहेत. सोबतच जे सरकारनं ज्या योजना सुरू केल्या होत्या त्या अनेक योजनांचं या ठिकाणी अनुदान रखडले. जसे की आता ठिबक सिंचनचं जवळपास 2-3 वर्षापासून या ठिकाणी अनुदान रखडलंय. 1,30,000 शेतकरी जवळपास 716 कोटी रुपयांचं अनुदान रखडलंय. ह्या योजना कशासाठी आणते मग सरकार? योजना घोषणा करायच्या, त्याच्या जाहिरातबाजी करायची. 700 कोटी रुपयाची सबसिडी थकीत आहे, पण ह्या योजनांची जाहिरात करायला 100-125 कोटी रुपये यांनी खर्च केले असतील. म्हणजे गाजावाजा करायचा आणि पैसे मात्र द्यायचे नाहीत. शिवाय या सबसिड्याचा चेक काढताना पुन्हा आणि टेबलाकडून घेतली जाणारी रक्कम वेगळीच आहे. हेच धंदे सध्या चालू आहेत. केवळ ठिबकचंच अनुदान रखडलेलं नाही, तर ज्या गरीब विद्यार्थ्यांना सरकार स्कॉलरशिप देतं, मग ती मागासवर्गीय विद्यार्थी असतील, ओबीसी विद्यार्थी असतील किंवा दुर्बल घटकातले विद्यार्थी असतील, ही जवळपास 3,300 कोटी रुपयाची स्कॉलरशिप सुद्धा थकीत आहे. अनेक अशा योजना मुख्यमंत्री रोजगार योजना जी आहे CMJSY, त्याच्यातून सुद्धा अनेक छोट्या उद्योजकांचे, बेरोजगारांचे अनुदान थकीत आहेत. म्हणजे योजना फक्त घोषणा करायच्या आणि प्रत्यक्षामध्ये कारभार असा चालू आहे की तिजोरीत दमडा सुद्धा नाही, अशी अवस्था या सरकारी झाली आहे. या ठिबक सिंचन योजनेसाठी केंद्रानं 300 कोटी मंजूर केले होते, मात्र राज्य सरकारकडे पैसे नाही आहेत. मग लाडक्या शेतकऱ्यांचा हा अपमान नाही का? 100% अपमान आहे. एका बाजूला लाडक्या बहिणीच्या नावाखाली सरसकट सगळ्या महिलांना पैसे दिले. खरं तर एक प्रकारची ही लाच होती, आणि आता हळूहळू त्याच्यामध्ये नावं कमी करायचा उद्योग चालू आहे. मग सरसकट सगळ्यांना का दिलं? याचं कारण सरकारच्या पैशानं तुम्ही आमच्या आघाडीच्या पक्षाला मत द्या हे सांगण्यासाठीच हे थेट अकाउंटला दिलेली लाच आहे. आणि आता मात्र तिजोरीत पैसे नाहीत, खडखडाट आहे, या नावाखाली कात्री लावली जाते. मग आतापर्यंत दिलं काय यांना, हा खरा सवाल आहे. पीक विम्याच्या बाबतीतही असंच आहे. शेतकऱ्याला विम्याचे पैसे मिळत नाहीत. कंपनीकडे चौकशी केली तर कंपनी म्हणते की राज्याच्या हिश्श्याची जी रक्कम आहे ती राज्य सरकारनं अजून भरली नाही, आणि म्हणून आम्ही विम्याचे पैसे देऊ शकत नाही. ज्या पद्धतीनं स्वाभिमानी शेतकरी संघटना ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरते, त्याच पद्धतीनं सोयाबीन, कापूस किंवा या इतर योजना आहेत त्यासाठी रस्त्यावर का उतरताना दिसत नाही? आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहोत, पण शेतकऱ्याने आम्हाला साथ द्यावी. ऊस उत्पादक शेतकरी हाक दिली की हजारोच्या संख्येने रस्त्यावर येतात. त्याच धर्तीवर सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आम्हाला साथ द्यावी. आम्ही जीव धोक्यात घालून आमची डोकी फोडून घेऊन तुरुंगाच्या वाऱ्या करून शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही, पण शेतकऱ्यांनी आम्हाला साथ दिली पाहिजे. रावसाहेब दानवे म्हटले होते की आमची पार्टी एवढी मोठी आहे की आमचे कार्यकर्ते थुकले तरी विरोधक वाहून जातील. शेतकऱ्यांची संख्या एवढी मोठी आहे दानवे साहेब, शेतकऱ्यांनी फक्त फुकलं तर तुम्ही उडून जाल. जे बीडचं जे प्रकरण चालू आहे संतोष देशमुखांचं,
धनंजय मुंडेंचा राजीनामा अनेक जण मागतायत, मात्र नैतिकता ठेवून राजीनामा द्यावा असे अनेक जण म्हणतात. तुमची काय भूमिका असणार? सध्या राजकारणामध्ये नैतिकता राहिली का? साधी गोष्ट घ्या, धनंजय मुंडेचा सर्वच जण या ठिकाणी राजीनामा मागतायत, मात्र नैतिकतेच्या आधारावरती त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं सुद्धा म्हणतायत. तुमची काय भूमिका असणार? सध्या राजकारणात काही नैतिकता राहिली का? जर नैतिकता असती तर निवडणुकीच्या काळामध्ये पहिल्यांदा महाविकास आघाडी सरकारनं महाविकास आघाडीनं 3 लाखापर्यंतची कर्ज माफ करू अशी घोषणा केली. लगेच महायुतीच्या नेत्यांनी आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली की आम्ही 7/12च कोरा करू. आता तुमचं सरकार आलं, विक्रमी बहुमत मिळालं, मग आता नैतिक जबाबदारी स्वीकारून शेतकऱ्यांचा 7/12 कधी कोरा करणार आहात? पण निर्लज्जपणे आता सांगतात की आम्ही असं बोललोच नाही. अजितदादा म्हणतात मी असं बोललोच नाही. मग अजितदादा देवेंद्र फडणवीसांना नेते मानत नाहीत का? त्यांच्या नेत्यांनी घोषणा केली म्हटल्यानंतर मग त्याची बजेटमध्ये तरतूद करायला नको का? म्हणजे असा सगळा अनैतिकतेचाच खेळ चालू आहे. नैतिकता राजकारणामध्ये राहिलेली नाही. तरी सुद्धा धनंजय मुंडेंचे नेते अजितदादा पवार यांच्यावर सिंचनाचे घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर त्यांनी काही दिवसासाठी का होणार राजीनामा दिलेला होता. त्याचं अनुकरण धनंजय मुंडेंनी करायला काय हरकत नाही. किमान चिमूटभर तरी नैतिकता शिल्लक राहील. ज्या पद्धतीनं माणिकराव कोकाटे बोलले होते शेतकऱ्यांच्या बाबतीत की 1 रुपया जो भिकारीसाठी पीक विमा आहे, 1 रुपयात आम्ही पीक विमा देतो, काय वाटतं तुम्हाला हे योग्य आहे? सत्तेचा आणि दर्प वाढला, मस्ती आली की अशा प्रकारची भाषा येते. भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही आणि आम्ही तर तुम्हाला 1 रुपयाला पीक विमा दिला. मी मगाशी सांगितलं की कुठल्याही शेतकऱ्यानं तुम्हाला 1 रुपयाला पीक विमा द्या असं बोललेलं नव्हतं. पण तुमची सगळी भानगडी, तुमची काळी कृत्य, तुमचा भ्रष्टाचार याच्यावर पांघरून घालण्यासाठी आणि शेतकऱ्यांनी चौकशीच्या फंदात पडू नये म्हणून तुम्ही 1 रुपयाला पीक विम्याची कल्पना आणली. कुठल्याही शेतकऱ्यानं मागणी केलेली नव्हती. इंडिया आघाडीमध्ये अरविंद केजरीवाल या ठिकाणी नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. कारण की ज्यावेळेला दिल्लीच्या आणि हरियाणाच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला जे काही बोलणं झालं होतं आदित्य ठाकरे आणि त्यांच्या खासदारांचं, त्या संदर्भातलं सगळं रोखठोकमध्ये मांडण्यात आले की भाजपा ही अरविंद केजरीवालसाठी रस्त्यावर उतरला पाहिजे होती, मात्र काँग्रेस रस्त्यावर उतरली अरविंद केजरीवालांना हरवण्यासाठी. खरं तर विरोधकांमध्ये सुद्धा ताळमेळ नाही, म्हणून तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही अवस्था अशी झालेली आहे आणि देशामध्ये सुद्धा अशी व्यवस्था व्हायला वेळ लागणार नाही. एकदा विरोधकांनी ठरवावं, भारतीय जनता पक्षाला हरवायचं आहे, पण त्यांना हरवायचं आणि आम्ही एकटेच जिंकणार अशी जी मानसिकता इंडिया आघाडीतल्या बहुतेक पक्षांची जी झालेली आहे ती मानसिकता पहिल्यांदा बदलली पाहिजे. सगळ्यांनी म्हणून रेटा दिला तर भाजपचा पराभव फार अवघड नाही, परंतु एक जिन्सीपणानं हे लढत नाहीत आणि नुसतंच नेतृत्व करून चालत नाही. तळागाळापर्यंत जाऊन सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन लढाई उभा करावी लागेल. जसं 1977 आणीबाणीच्या काळामध्ये जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचा नारा दिला. विद्यार्थी, महिला, शेतमजूर, शेतकरी यांना बरोबर घेतला आणि देशामध्ये सत्तांतर घडवून आणलेलं होतं. किंवा 1989ला जसं व्ही.पी. सिंगांनी संपूर्ण देश ढवळून काढलेला होता आणि सत्तांतर घडवून आणलेलं होतं, तशा पद्धतीचे प्रयत्न आज कुठं होताना दिसत नाहीत. जे काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष झालेत हर्षवर्धन सपकाळ, म्हणजे विदर्भामध्ये नाना पटोलेनंतर पुन्हा या ठिकाणी विदर्भातच बुलढाणा या ठिकाणी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष पद मिळाले. काय वाटतं की काँग्रेस उभारी घेईल या हर्षवर्धन सपकाळांच्या रूपानं? माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. आज अजूनही समाधानाची गोष्ट म्हणजे जो ग्रामीण भागातला किंवा शहरातला सुद्धा 4थ्या आणि 5व्या फळीतला कार्यकर्ता आहे काँग्रेसचा, तो अजून जसाच्या तसा आहे, तो कुठे गेलेला नाही आहे. त्याला बरोबर घेऊन विचलित झालेत ते नेते, कारण ते सत्तेशिवाय जगू शकत नाहीत. पण
ग्रासरूटचा जो कार्यकर्ता आहे तो अजूनही विचारानं पक्का आहे आणि ती काँग्रेसची एक मोठी ताकद आहे. या सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन एक मोठा उठाव केला तर अजूनही त्यांना चांगले दिवस येऊ शकतात, पण त्यासाठी कष्ट करण्याची आवश्यकता आहे. आता काँग्रेसच्या हे जे हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाल्यावर काँग्रेसमध्येच धुसफूस पाहायला मिळते. पृथ्वीराज चव्हाणांनी या ठिकाणी नाराजी व्यक्त केली. खरं तर अजूनही महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिमा अतिशय चांगली आहे. एक स्वच्छ चेहरा म्हणून महाराष्ट्राची जनता त्यांच्याकडे बघते, पण काँग्रेस त्यांच्यावर मोठी जबाबदारी का टाकत नाही मला माहित नाही. नक्कीच. तर हे होते माजी खासदार राजू शेट्टी. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.